अहिल्यानगर विविध सामाजिक व विकास कामांसाठी अंदाजपत्रक निधीची मागणी। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सन 2026-27च्या अंदाजपत्रकात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांसाठी निधींची तरतूद करावी अशी मागणी नगरसेवक निखिल वारे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी स्थायी समिती सभापतीकडे निवेदन सादर केले। निवेदनात शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला अधोरेखित करण्यासाठी पत्रकार चौक येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वाहतूक शाखेचे तात्पुरते कार्यालय अन्यत्र हलवून जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्याची सूचना देण्यात आली आहे। तसेच अहिल्यादेवी सांस्कृतिक महोत्सवासाठीही निधीची तरतूद करावी असे निवेदनात नमूद आहे। शहरात वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पिंपळगाव माळमी येथील जागेत नशामुक्ती केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। या केंद्रामुळे व्यसनाधीन तरुणांना नवजीवन मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। याशिवाय जिल्ह्यातील सुमारे 11,000 एकल महिलांसाठी सुरक्षित वसतिगृह तसेच त्यांच्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्र उभारण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे। निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात सुसज्ज वृद्धाश्रम उभारण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही लायब्ररी उभारण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। वरील सर्व उपक्रमांसाठी महानगरपालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात आवश्यक निधीची तरतूद करून शहराच्या सामाजिक व पायाभूत विकासाला चालना द्यावी अशी अपेक्षा नगरसेवक निखिल वारे यांनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या इसवी सन 2026-27 आज बजेट मंजूर झालं। हे बजेट मंजूर होत असताना आम्ही प्रामुख्यानं 5 मागण्या या बजेटमध्ये केलेल्या आहेत। याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली मागणी अशी आहे की अहमदनगर शहराचं अहिल्यानगर शहर ज्यावेळेस नाव झालं तर निश्चितपणे ज्या अहिल्यादेवींच्या नावाला अनुसरून आपल्या शहराचं नाव झालं त्या अहिल्यादेवी होळकरांचा मोठा पूर्णाकृती पुतळा हा अहिल्यानगरमध्ये व्हावा अशी आम्ही मागणी केली आहे। नाशिक शहराच्या धर्तीवर जसा नाशिकमध्ये महात्मा फुलेंचा पुतळा बसवलेला आहे तसाच पत्रकार चौकामध्ये जिथं सध्या शहर वाहतूक शाखेचं कार्यालय आहे या ठिकाणी ते कार्यालय हलवून त्या ठिकाणी जिल्हा आरोग्य म्हणजे जिल्हा आपलं अहिल्यानगरचं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल असेल महानगरपालिका असेल यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यादेवींचा मोठा पुतळा पत्रकार चौक येथे करावा अशी प्राथमिक मागणी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे की संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतो की सध्या तरुणांचं नशेच्या आहारी जाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। याच्यामध्ये मग ड्रग्ज असेल म्हणजे दुसरे मादक द्रव्य असतील किंवा दारू असेल अशा माध्यमातून देशातील तरुण पिढी बर्बाद होत आहे। त्याचा जो आहे ते नगर शहरापर्यंत देखील ते सर्व आलेलं आहे। अहिल्यानगर शहरात देखील मागच्या काही महिन्यांमध्ये अशा घटना घडलेल्या की नशेच्या आधारे जाऊन मुलांनी आईचा खून केला आहे, वृद्धाचा खून केला आहे किंवा मुलं ड्रग्जच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी वेगळ्या गैरकृत्य करत आहेत। या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने पिंपळगाव माळवी येथे एक नशामुक्ती केंद्र उभारावं जेणेकरून राज्याला एक आदर्श होईल की अहिल्यानगर महानगरपालिका हे तरुणांना याच्यातून म्हणजे नशेच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी एक मदत होईल। जसं पुणतांब्याला या ठिकाणी सेंटर आहे ते पुणतांब्याच्या सेंटरमध्ये जे काही समजा पॅरालिसिस झालेले लोक आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट होती तसंच नगरमध्ये जे नशेच्या माध्यमातून जे आहे ते त्यांना बाहेर करण्यासाठी एक नशामुक्ती केंद्र तसंच अहिल्यानगर शहरामध्ये या संपूर्ण नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी देखील बजेटमध्ये तरतूद करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर तिसरा मुद्दा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुमारे 11,000 एकल महिला आहेत। अनेक महिलांचं त्या ठिकाणी लहान मुलं आहेत तसेच त्या महिलांच्या वास्तव्याचा देखील प्रश्न आहे। आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये एकल महिलांकरता सेपरेट वसतिगृह बांधावं तसंच त्यांच्या ज्यावेळेस ते कामाच्या ठिकाणी जातात त्यांच्या मुलांची देखील राहण्याची व्यवस्था नसते त्यांच्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्र त्या ठिकाणी निर्माण करण्याची मागणी आम्ही बजेटमध्ये केलेली आहे। तर त्याच्यासाठी देखील सभापती साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला मान्यता दिलेली आहे। तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक जे निराधार आहेत बदलत्या जीवन पद्धतीनुसार पूर्वीच्या काळी 3-4 मुलं असायचे त्याच्यामुळं आईवडिलांकडे लक्ष देण्यासाठी एक तरी भाऊ असायचा परंतु आता जशी जीवन पद्धती बदलली त्याच्यामुळं मुलांना आई वडिलांकडे लक्ष देण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी गेल्यामुळे वेळ मिळत नाही। अशा जे निराधार ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट वृद्धाश्रम अहिल्यानगर मनपाने करावा अशी मागणी आम्ही आजच्या बजेटमध्ये केलेली आहे।